नमस्कार. आज एक गोष्ट प्रकर्षाने मला तुम्हाला तुमच्या निदर्शनात आणून द्यायची आहे, की मला जो अनुभव आला, मला असं घडलं की जेव्हा मी 12वीला होतो, तेव्हा माझा एक मुसलमान मित्र होता आणि तो जिथे राहायला होता त्याच्या बाजूलाही मस्जिद होती आणि जिथे मी राहतो त्याच्या बाजूला एक मोठी मस्जिद आहे. तर तो तिथे नमाज पडायला जात होता. तर एक दिवशी असंच मी बाहेर भेटलो, तेव्हा तो म्हटला, "अरे आत्ताच आलो मी नमाज पडून." म्हटलं, "अरे तू आमच्या इथे काय येत नाहीस?" म्हटलं, "आमच्या इथे तर मोठी मस्जिद आहे." तर मला काय एवढं काय कळत नव्हतं, काय माहीत नव्हतं. बस मस्जिद आहे, मस्जिद, मंदिर म्हणजे मंदिर. मस्जिद म्हटलं, "एवढी आमच्या इथे मोठी आहे, तू तिकडे काय येत नाहीस?" तो बोलतो, "अरे असं नसतं आमच्यामध्ये." तो बोलतो, "आम्ही कसं आहे, जिथे आम्ही राहतो तिथल्या जवळच्या मस्जिदीला जास्त मान सन्मान दिला पाहिजे." असं त्याने मला सांगितलं. मी त्याला सांगितलं, "तुला कोणी सांगितलं?" म्हणजे त्याला आम्हाला शिकवतात तसं. मग तेव्हा मी विचार केला, आज मी विचार करतो, जर हे लोक जवळच्या आपल्या मस्जिदीला एवढा मानसन्मान देतात, तर आपण आपल्या जवळच्या मंदिरांना एवढा मानसन्मान का देत नाही? ठीक आहे, मला मान्य आहे की जी मंदिरं, आता समजा मी शंकराची भक्ती करतो, तर मी अंबरनाथला जातो. तिथे शंकराचं प्राचीन मंदिर आहे, त्या मंदिराला इतिहास आहे, ते मंदिर पॉवरफुल आहे, ही गोष्ट सत्य आहे. तिथे मी जर 4 वेळा गेलो तर जवळच्या मंदिरात मी निदान 3 ते 4 वेळा तरी जायलाच पाहिजे, कारण ते जवळचं मंदिर आहे. त्या जवळच्या मंदिरात मी जाईन, दानधर्म करीन, पूजा अर्चा करीन, तर त्या मंदिराची आणि माझी दोघांचं त्याच्यात भलं आहे. हां, तर ज्या दान दक्षिणेचा उपयोग त्या मंदिरवाल्यांनी जर वाईट केला किंवा स्वतः खाल्ला, तो विषय परमेश्वराचा ना, त्यांचा परमेश्वर त्यांना बघून घेईल. पण मला असं वाटतं, आपण आपल्या जवळच्या मंदिरांना जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. तुम्ही रोज जवळच्या मंदिरात जा आणि 15 दिवसांनी आणि एकदा तुम्ही शंकराच्या मोठ्या मंदिरात वगैरे जा. जसं स्वामींच्या मठात तुम्ही जाता, खोपोलीला वगैरे अनेक ठिकाणी मध्ये प्रत्येक मठ हा शक्तीचा स्रोत आहे. पण तुमच्या जवळचं जर एखादं स्वामी समर्थांचं मंदिर असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जा, रोज जा आणि तिथेसुद्धा दानधर्म करा. तिथेसुद्धा तुम्ही लोकांना जागृत करा, लोकांना सांगा. आणि जर तुम्ही तसं केलं तर काय होईल, जवळची मंदिरं म्हणजे सगळीच मंदिरं ॲटोमॅटिकच चांगली आणि हे व्हायला सुरुवात होतील, ना की एकच मंदिर हे होईल. हां, त्या मंदिराची महती भरपूर असते, म्हणूनच लोक तिथे जात असतात, हे गोष्ट खरी आहे. पण आपण आपल्या जवळच्या मंदिरांना पण तेवढीच प्राधान्य दिलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आणि जेव्हा मी शंकराची भक्ती करत होतो, म्हणजे अजून पण मी शंकराची भक्ती करतो, स्वामींची भक्ती करतो, जेव्हा मला पिंडीवरती दूध वाहणं, पाणी अर्पण करणं, शंकराची पूजा करणं खूप आवडतं सोमवारी, तर मी जात होतो. तर असंच मी एका मंदिरात गेलो होतो. तिथे मला ते आजोबा बोलले की बाहेर व्हा जरा, आम्हाला मंदिर जरा स्वच्छ करायचं आहे आणि साफसूफ करायची आहे. मग ठीक आहे, मग बाहेर उभं राहिलो. त्याच्या आधी अर्धा तास एक बाई बसलेली थांड मांडून, घरासारखं सगळं तिने तिथे पूर्ण काबीज केलं होतं. त्याच्यासाठी अर्धा तास गेला, परत त्याच्यासाठी अर्धा तास गेला. तर माझ्या मनात असा विचार आला, आपल्या घरी शंकराची पिंड नाही बसलेली का? मग ती शंकराची पिंड नाही आणि जवळचं मंदिर नाही, मग त्या मंदिरात पण आपल्याला जायचं आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, महिन्यातून तुम्ही रोज दिवसातून 2दा, आपले 2 दिवसातून एकदा, 3 दिवसातून एकदा, 4 दिवसातून एकदा जर जवळच्या मंदिरात जात असाल, महिन्यातून एकदा मोठ्या मंदिरात जात असाल, तर रोज तुम्ही वेळात वेळ काढून, नाहीतर फक्त सोमवारी तरी घरच्या मंदिरात जे देव आहेत त्यांना अभिषेक घाला. जसं तुमची शंकराची पूजा करण्याची इच्छा आहे, तर शंकरांना अभिषेक घाला सोमवारी, दर सोमवारी घाला. वेळ असेल तर रोज घाला. मग शंकर इथेच प्रसन्न होतो आणि तिथे प्रसन्न होत नाही असं नाही. त्यावेळेस मी घरच्या पिंडीला स्वच्छ धुतलं, अभिषेक घातला. स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला मी दर गुरुवारी अभिषेक घालतो. देव प्रसन्न होतो आणि त्याचा अनुभव आपल्याला कसा येतात ते मला माहिती आहे. आता मी तुम्हाला काय सांगणार, नंतर सांगेन. व्हिडिओ मोठा झाला की मग बघत नाही तुम्ही लोक. घरच्या जे देव आहेत त्या सर्व देवांना अभिषेक घालत चला त्यांच्या वारी.
सप्तशृंगी देवी आहे, तिला शुक्रवारी अभिषेक घाला. शंकराची मूर्ती आहे, तिला सोमवारी अभिषेक घाला. आणि शंकराची मूर्ती किंवा प्रतिमा मंदिरात ठेवायची नाही. फक्त शिवलिंग जे असतं, पिंड, ती मंदिरात ठेवायची असते. त्या पिंडीला सोमवारी तुम्ही अभिषेक घाला. जेवढ्या देवांची पूजा तुम्ही घरी कराल ती पण तुमची तशीच पोचते जेवढे तुम्ही मोठ्या मंदिरात जाऊन पूजा करणार आहात तेवढी. माझं हेच सांगण्याचं म्हणणं आहे की घरी पण पूजा करा, जवळच्या मंदिरात पण जाऊन पूजा करा, आणि मग बाकीच्या मोठ्या मंदिरात जावा. आणि जर ते मोठं मंदिर तुमच्या आसपासच असेल तर मग तर काय प्रश्नच नाही. पण घरच्या मंदिरांना प्राधान्य द्या, जवळच्या मंदिरांना प्राधान्य द्या, तरच हिंदू धर्म वाढेल आणि सर्व मंदिरं चांगली आणि व्यवस्थित सुसह्य होतील असं माझं म्हणणं आहे. जय आई सप्तशृंगी. श्री स्वामी समर्थ.